नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथामृत. अध्याय 7. गोकर्ण महिमा. नामधारक सिद्धांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला? अनेक तीर्थ असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री का गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली? त्याविषयी एखादी पुराण कथा असेल तर ती मला सांगा. ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थ महात्मा ऐकण्याची इच्छा होते. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. एकाग्र चित्ताने ती ऐक. पूर्वी इक्ष्वाकु वंशात मित्रसह नावाचा एक राजा होता. तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी होता. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्या अरण्यात वाघ सिंहादी अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करीत असता त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघातांनी तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊही जवळच होता. आपल्या भावाची अवस्था पाहून तो रडू लागला आणि त्यावेळी तो दैत्य मरता मरता आपल्या रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सख्खा भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा तू सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. मग त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राजावर सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण केले आणि मित्रासह राज्याच्या राजवाड्यात प्रवेशला. तेथील अधिकाऱ्यांशी गोड गोड बोलून त्याने आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यामध्ये आचार्याचे काम मिळवले आणि सूड घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. लवकरच त्याला तशी संधी मिळाली. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या या आचार्याचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते. त्याला ही मोठी सुवर्णसंधी मिळाली. त्याने श्राद्धाच्या अन्नात गुप्तपणे नरमांस मिळवले. वसिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनाला बसले असता पत्री वाढण्यात आली. त्या मायावी दैत्याने वसिष्ठांच्या पानात नरमांस मिसळलेले अन्न वाढले. वसिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमांस आहे हे त्यांनी ओळखले. ते ताडकन पानावरून उठले आणि राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. कपटी दुष्ट अशा तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालतोस. या तुझ्या पापकर्माबद्दल तू 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील, असा मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला, कारण त्याला यातले काहीच माहीत नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या विचाराने त्यालाही राग आला आणि तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वसिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमांस वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता तुम्ही मला शाप दिलात. या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो. असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले. तेव्हा त्याच्या पत्नीने दमयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, नाथ, तुम्ही हे काय करीत आहात? स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
हे पाप करू नका. आता जे घडेल ते घडेल. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा, यातच तुमचे भले आहे. मदयंतीने असे सांगितले त्यावेळी राजा भानावर आला. पण हातातील शापोदक कुठे टाकायचे? ते जमिनीवर टाकले तर ती नापीक झाली असती. म्हणून त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कल्माशपाद असे झाले. मदयंती वसिष्ठांच्या पाया पडून म्हणाली, ऋषीवर्य, आपण माझ्या पतीवर दया करा. त्याला उशाप द्या. यामुळे शांत झालेले वसिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्ष भोगशील, मात्र त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील. असा उशाप देऊन वसिष्ठ ऋषी निघून गेले. वसिष्ठांच्या शापाने मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची, मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. त्याची भूक कधीच संपत नसे. एके दिवशी भुकेने कासावीस झालेला तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्याने त्या दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. आता त्याला राक्षस ठार करून खाणार. हे पाहून ब्राह्मण पत्नी शोक करीत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करू लागली. ती म्हणाली, कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारून मला विधवा करू नकोस. अरे, तू राक्षस नाहीस, शापित आहेस. अरे, तू अयोध्येचा राजा आहेस. माझ्या पतीला जीवदान दे. तिने असे अनेक वार विनवले, पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. राक्षसाचे ते कृत्य पाहून ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. ती सती गेली. जाताना तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला. ती म्हणाली, अरे दुरात्म्या, तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू शापमुक्त होऊन जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. पुढे होता होता 12 वर्ष संपली. वसिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले आणि तो आपल्या घरी परतला. सर्वांना आनंद झाला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बेचैन होत असे. तो मोठ्या काळजीत पडला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. मदयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. मग राजाने अरण्यात घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली. ती ऐकून राणीला मोठा धक्का बसला. आता आपल्याला पतिसुख मिळणार नाही, आपला वंश वाढणार नाही, अशा विचारांनी ती अतिशय दुःखी झाली. राजाने व राणीने आपल्या अनुभवी पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, यज्ञयाग केले, दानधर्म केले, अन्नदानही केले, परंतु पापक्षालन होईना. ब्रह्महत्या राजाची पाठ सोडीना. यामुळे राजा अधिकाधिक बेचैन आणि अस्वस्थ होऊ लागला. राजा तीर्थयात्रा करीत करीत मिथिला नगरीत पोहोचला. तेथे त्याला गौतम ऋषी भेटले. राजाने त्यांच्या पाया पडून नमस्कार केला, स्वतःचा परिचय सांगितला व ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. तो गौतमांना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे झाले आहे. आता मला मनशांती मिळवून द्या. आज माझ्या भाग्याने मला आपले दर्शन घडले. तुमच्या कृपेने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा मला विश्वास वाटतो. कृपया माझ्यावर कृपा करा. या ब्रह्महत्येच्या शापातून मला मुक्त होण्याचा मार्ग दाखवा. राजाने अशी विनंती केली असता
गौतम ऋषी त्याला समजावीत म्हणाले, राजा, घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान शंकर सर्वांचे रक्षण करतात. ते मृत्युंजय महादेव तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. ते महापातकांचा नाश करते. तेथे गेल्यावर कोणतेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेले भगवान शंकर त्यांचे केवळ स्मरण करताच ते सर्व पातकांचा नाश करतात. तेथे भगवान महादेव महाबळ नावाने राहतात. सूर्याशिवाय अंधाराचा नाश होत नाही. त्याचप्रमाणे गोकर्ण क्षेत्री गेल्याशिवाय संपूर्ण पाप निष्कृती होत नाही. हजारो ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच शापमुक्त आणि पापमुक्त होतो. या क्षेत्रात जपतपादी केल्याने लक्षपतित फळ मिळते. या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूने येथेच तप केले आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवाचे आत्मलिंग मिळवले त्याची गणेशाने या क्षेत्री स्थापना केली आहे. सनकादी महात्मे व साध्यादी मुनिगण तेथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. समस्त पातकांचा नाश करणारे महात्मे सुद्धा तेथे सदाशिवाची उपासना करतात. या ब्रह्मांडात गोकर्णाशिवाय दुसरे महाक्षेत्र नाही. राजा, या तीर्थात सर्व देशांचे स्थान आहे. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, कार्तिकेय व गणेश यांचे तेथे वास्तव्य आहे. या गोकर्ण क्षेत्रात कोटी कोटी शिवलिंगे आहेत. आता तेथील पाषाणलिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेत पाषाणाचे असते. त्रेतायुगात ते तांबूस आणि द्वापारयुगात ते पीतवर्ण असते. कलियुगात ते कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वराचा अधोभाग खूप गोल आहे. तो अगदी सप्तपाताळापर्यंत गेलेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. ते ब्रह्म इत्यादी सर्व पापांचे भस्म करते. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे वरती रुद्ररूप होतात. जो कोणी गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान शिवाची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी व बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्रस्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान आणि होमहवन हे अनंत फळ देणारे होते. शिवरात्रीला शिवलिंग व बिल्वपत्र यांचा सुयोग दुर्लभ आहे. अशा रीतीने गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले व अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदाशिवाजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा सोपानच होय. अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगितले. मग त्याने विचारले, ऋषीवर्य, आपण हे जे गोकर्ण महात्म्य मला सांगितले त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता काय? राजाने असे विचारले असता गौतम ऋषी म्हणाले, राजा ऐक. या गोकर्ण क्षेत्री महाशिवरात्रीला महोत्सव असतो. चारी वर्णातील अनेक लोक येथे येतात आणि भगवान शिवाची महाबळेश्वर शिवदर्शनाने ते कृतकृत्य होतात. एकदा शिवरात्रीच्या दिवशी मी सुद्धा गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. वेळ दुपारची होती. आम्ही एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी पूर्वजन्मी अनेक पापे केलेली आणि म्हणून अनेक व्याधींनी जर्जर झालेली एक मरणासन्न अशी चांडाळ स्त्री आम्ही पाहिली. ती वृद्ध, अंध व महारोगाने ग्रासलेली होती. तिच्या सर्वांगाला क्षते पडली होती. त्यात कृमी पडलेले होते. तिच्या जखमांमधून रक्त व पू वाहत होता.
तिचे सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते आणि त्यातच तिला क्षय झाला होता. तिच्या शरीरावर धड वस्त्रही नव्हते. ती विधवा होती. तिने केशवपण केले होते. तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. तहान भुकेने ती कासावीस झालेली असता तिला धड चालताही येत नव्हते. ती क्षणाक्षणाला जमिनीवर पडत होती. अशा अवस्थेत ती एका वृक्षाच्या सावलीत येऊन पडली आणि थोड्याच वेळात तिने प्राणत्याग केला. त्याच वेळी आम्हाला एक प्रसंग दिसला. अचानक शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी आणि बलवान होते. त्यांच्या हातात शस्त्रे होती. सर्वांगाला भस्म लावलेले होते. त्यांची शरीरकांती चंद्रासारखी होती. अशा त्या शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही या चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहोत. ते ऐकून आम्हाला मोठे आश्चर्य वाटले. मग आम्ही विचारले, अहो, या महापापी चांडाळणीला शिवलोकाला कसे काय नेता? कुत्र्याला कोणी सिंहासनावर बसवतात काय? या चांडाळणीने जन्मापासून अनेक पापकर्मे केली आहेत. हिने कधी कोणाला दयामाया दाखवली नाही. हिने आयुष्यात कधी जपतप केले नाही. तिने कधी शिवस्मरण व पूजनही केले नाही. मग अशा हिला शिवलोकाला कसे काय नेता? आम्ही असे विचारले असता शिवदूत म्हणाले, गौतमा, या चांडाळणीची पूर्वकथा ऐक. शिवदूत म्हणाले, ही चांडाळीन पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. ती दिसावयास अत्यंत सुंदर होती. तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पती मिळेना. त्यामुळे आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी एका ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. काही दिवस ठीक चालले, पण एकाएकी तिचा पती आजारी पडला आणि त्यातच मरण आले. अकाली विधवा झालेल्या सौदामिनीला तिच्या आईवडिलांनी घरी परत आणले. ती दिसावयास अत्यंत सुंदर होती आणि आता तिने तारुण्यात प्रवेश केला होता. तिला वैधव्य आल्यामुळे तिची कामवासना कशी पूर्ण होणार? ती तिला स्वस्थ बसू देईना. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. ती लपून छपून जारकर्म करू लागली आणि मग व्हायचे तेच झाले. तिचा व्यभिचार लोकांना समजला. लोक तिच्याबद्दल उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आईवडिलांनीही तिचा त्याग केला. तिला घराबाहेर काढले. आता तिला सगळे रान मोकळे झाले. ती सगळी लाज लज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक श्रीमंत तरुण शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला आणि त्याच्या घरी राहू लागली. अशा रीतीने तिने आपल्या कुळाला काळीमा फासला. कामवासनेने स्त्रीचा अधपात होतो. हीन माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचा नाश होतो. ब्राह्मणाच्या शापाने राजाचा नाश होतो व विषय वासनेने संन्यासी अधोगतीला जातो. असे म्हणतात ते खरेच आहे. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमांस सेवन करू लागली. एकदा असेच मद्यपान करून धून झालेल्या तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी म्हणून शिंक्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ते शिजवून खाऊ घातले आणि स्वतःही ते खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी ती गोठ्यात गेली तेव्हा वासरू नव्हते, तर त्याऐवजी मेंढा होता. तिने घरात जाऊन पाहिले ते शिंकाळ्यात वासराचे मुंडके दिसले आणि सगळा प्रकार तिच्या लक्षात आला. ती कपाळ वळवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके
हाडे आणि कातडी पुरून टाकली आणि वाघाने वासरू पळवून नेले असे सगळ्यांना सांगत रडण्याचे नाटक ती करू लागली. आपल्या पतीलाही तिने हीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले, तिचे अतोनात हाल केले. नंतर ती चांडाळ जातीस जन्मास आली. ती जन्मापासून अंध होती. दुःखी झालेल्या तिच्या आईवडिलांनी काही दिवस तिचा कसाबसा सांभाळ केला. तिला शिळे उष्टे अन्न खाऊ घातले आणि काही दिवसांनी तिला महारोग झाला. आईवडिलांचाही आधार तुटला. नातेवाईकांनी तिला पार झिडकारले. आता ती भीक मागत फिरू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा स्थितीत तिचे आयुष्य गेले. ती म्हातारी झाली. तिला अनेक रोग जडले. अनेक दुःखे भोगत तिला आता मरण हवे होते, पण तिला ते येत नव्हते. पुढे माघ महिना आला असता माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. त्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गावोगावचे असंख्य स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करीत त्या गावाच्या गर्जना करीत जात असत. लोक नाचत होते, गात होते आणि शिवनामाची गर्जना करीत होते. त्या सर्वांबरोबर ही चांडाळणीही इतर भिकाऱ्यांबरोबर रडत ओरडत निघाली. भेटेल त्याला ती भीक मागत होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. तिच्या अंगावर धड वस्त्रही नव्हते. तिच्या सर्वांगाला महारोग झाला होता. तिचे सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. सर्वांच्या पुढे हात करून ती धर्म करा, धर्म करा असे दीनपणे म्हणत असे. परंतु कुणालाही तिची दया आली नाही. जन्मजन्मांतरी तिने एकही पुण्यकृत्य केले नव्हते. त्यामुळे जिवंतपणी अनेक यमयातना तिला भोगाव्या लागत होत्या. ती चांडाळीन गोकर्ण क्षेत्री पोहोचली. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्या चांडाळणीला कोणीही काहीही देत नसल्याने तिला कडकडीत उपवास घडला. एका भाविकाने थट्टेने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बिल्वपत्र टाकले. ही खाण्याची वस्तू नव्हे हे लक्षात येताच तिने ते बिल्वपत्र रागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडाले व नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाचे श्रवण आणि अजाणतेपणी एका बिल्वपत्राने झालेले शिवपूजन, एवढ्याने त्या चांडाळणीची शतजन्माची पातके जळून भस्म झाली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे. ही सर्व हकीकत शिवदूतांनी सांगितली आणि त्या शिवदूतांनी त्या चांडाळणीवर अमृताचे सिंचनही केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला आणि मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकाला घेऊन गेले. ही सारी हकीकत आम्ही स्वतः पाहिली आणि अनुभवली. अशी त्या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन व भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे सर्व काळी स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीला उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवांची पूजा कर. तू असे केले असता सर्व पापातून मुक्त होशील आणि शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे भक्तिभावाने त्याने शिवपूजन केले आणि ब्रह्महत्या व सतीचा शाप यातून तो मुक्त झाला. इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, असे हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे. म्हणूनच श्रीपाद तेथे राहिले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील
गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.